सांगलीत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी अबकड वर्गीकरणाला पाठिंबा दिला. मात्र रामदास आठवले यांनी दिलेल्या पाठिंब्याला विरोध करत नाशिक शहरात आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा काढून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी फडणवीस सरकारनं घातलेला उपवर्गीकरणाचा घाट त्वरित थांबवावा, तसेच रामदास आठवले यांनी देखील उपवर्गीकरणाला समर्थन दिलंय. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनामा द्यावा असं आवाहन रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आलं. संविधानाच्या माध्यमातून कलम 341 नुसार एससी समाजाला आरक्षण भेटलेलं आहे. सदर आरक्षण हे एससी क्लासला भेटलेलं आहे. त्यामध्ये 59 जाती आणि त्याच्या 154 उपजाती आहेत. आर्टिकल 14, 15 आणि 16 नुसार उपवर्गीकरणाचे जे मुद्दे आहेत त्यानुसार बदर समितीचा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे. फडणवीस सरकार हा भावाभावांमध्ये झगडे लावून उपवर्गीकरण करत आहे. तरी आपल्या माध्यमातून मला फडणवीस सरकारला सांगायचं आहे की आपण हा जो उपवर्गीकरणाचा जो घाट घालत आहात हा तुम्ही त्वरित थांबवावा. भावाभावांमध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान जे तुम्ही करत आहात ते तुम्ही करू नये. आज जर तुम्ही बघितलं तर पूर्ण 59 जाती आमच्या सोबत आहेत. काही RSSचे दलाल ज्यांना भावाभावांमध्ये झगडे लावायचे, ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी मध्ये फडणवीस सरकारने झगडे लावले त्याच पद्धतीने आता ते SC मध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान या ठिकाणी करत आहेत. तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की जर आपण हा उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे. त्या महामोर्चात मुंबई जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकारनं उपवर्गीकरणाचं घाट थांबवलं नाही तर पुढील दिवसात मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी योगेश महाजन.